महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका, मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत काल 2 प्रकरणं वाचलेली होती। त्यामध्ये आचरणातील दोषासंबंधी प्रश्न याचा आपण विश्लेषण केलेलं होतं। त्यानंतरचं जे प्रकरण आहे ते चिवर त्याग करण्यासंबंधी प्रश्न आहे। तर हे प्रकरण वाचता वाचताच आपल्या लक्षात आलेलं असेल आणि या प्रकरणाच्या संदर्भाने फक्त 5-10 मिनिटं बोलेल, नंतर पुढच्या प्रकरणाच्या संदर्भाने आपण बघूया। तर तथागताचं जे काही महान शासन आहे ना, आणि या महान शासनामध्ये हे महान शासन श्रेष्ठही आहे, अनुपम आहे, समर्थ आहे, परिशुद्ध आहे, विमल आहे, स्वच्छ आहे आणि दोषरहित सुद्धा आहे। आणि म्हणून ते राजा या ठिकाणी असं म्हणतात की धर्मानुसार गृहस्थ त्यात रत होत नाही तोपर्यंत त्याला प्रवज्जित करू नये। म्हणजे तो श्रोतापन्न झाल्याशिवाय त्याला संघामध्ये दीक्षा देऊ नये किंवा त्याला प्रवज्जित करू नये असं राजांचं म्हणणं आहे। का तर त्याचं कारण सुद्धा सांगतात, कारण या विशुद्ध धम्मामध्ये जे दुराचारी लोक प्रवज्जित होतात आणि नंतर चिवर त्याग करतात, गृहस्थ जीवनामध्ये परत येतात आणि मग त्यामुळे लोक असा निष्कर्ष काढतात की समन गौतमाचं जे शासन आहे ते निकृष्ट असेल म्हणून याने चिवर त्याग केलेला आहे। तेव्हा बुद्धाचं शासन तर निकृष्ट नाही, ते तर सर्वोत्कृष्ट शासन आहे। पण अशा या कृत्यामुळे लोक बुद्ध शासनाकडे बोट ठेवतात आणि ते निकृष्ट असेल म्हणूनच हा तिथून चालून म्हणजे परत आला ना, अशा पद्धतीनं लोक संघाची बदनामी करतात, धम्माची बदनामी करतात। आणि म्हणून ते टाळण्यासाठी जो श्रोतापन्न झालेला आहे त्यालाच संघामध्ये प्रवज्जित करावं, हा एक प्रकारचा असा तर्क राजा या ठिकाणी देत आहेत। आणि मग ते धम्माची महती सांगताना सांगतात की धम्म कसा महान आहे आणि अशा या धम्माची तुलना ते तळ्यासोबत करतात, तळ्याच्या पाण्यासोबत करतात। तसं तळ्याचं पाणी शुद्ध आहे, निर्मळ आहे, शीतल आहे ना। आणि अशा या तळ्यापर्यंत एखादा मडलेला माणूस, चिखलानं माखलेला माणूस त्यानं जावं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो आंघोळ न करता त्यातून परत यावा, त्यात त्या तळ्याचा दोष आहे की माणसाचा दोष आहे? अर्थात त्यामध्ये माणसाचाच दोष आहे, नाही का। स्वाभाविकपणे ही बाब कोणीही सांगेल की त्या ठिकाणी त्या तळ्याचा दोष नसून तो माणसाचा दोष आहे। म्हणून इथे धम्माचा दोष नसून तो माणसाचा दोष आहे, जो धम्म संघाला सोडून तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो। तर हीच बाब या ठिकाणी अनेक उदाहरणं देऊन या ठिकाणी सांगितलेली आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये क्लेश आहेत है ना, एखादा व्यक्ती क्लेशाने मडलेला आहे आणि असा क्लेशाने मडलेला व्यक्ती जर धम्मरूपी सागराच्या जवळ जाऊन, धम्मरूपी तळ्याच्या जवळ जाऊन त्यात तो आपल्या क्लेशांना नष्ट करत नाही तर मग त्यामध्ये त्या धम्मरूपी तळ्याचा किंवा धम्माचा त्यामध्ये काहीही दोष नाही। अशा पद्धतीनं इथे जिन शासनाचा हा शब्द आलेला आहे। जिन म्हणजे जिंकणारा, ज्याने आपल्या सर्व क्लेशांवर मात केलेली आहे, बंधनांना तोडलेला आहे, मारसेनेचा पराभव केलेला आहे, अशाला जिन म्हटलेलं आहे। आणि हे बुद्धाच्या संबंधाने हा शब्द आलेला आहे। म्हणून जिन शासन हा शब्द ज्या वेळेस येतो त्यावेळेस हे बुद्धाचं शासन आहे, बुद्ध शासन आहे ना, असं याचा अर्थ या ठिकाणी अधोरेखित होत असतो। पुढचं खूप सुंदर उदाहरण सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की एखादा मनुष्य रोगाने ग्रस्त आहे आणि त्याने एखाद्या वैद्याला शोधावं आणि उपचारासाठी तो त्या वैद्याकडे जावा आणि त्या वैद्याकडून उपचार करून न घेता तो तिथून परत यावा। आता त्यात त्या वैद्याचा काही दोष आहे का? काही दोष नाही। तर गोयंकाजी आपल्या प्रवचनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगतात की एखाद्याने डॉक्टरकडे जावं आणि डॉक्टरने त्याला तपासावं आणि डॉक्टरने त्याला तपासून एक प्रिस्क्रिप्शन लिहून द्यावं आणि त्या रोग्याने घरी यावं आणि मग ते प्रिस्क्रिप्शन वाचावं, पॅरासेटामोल सकाळी 1, सकाळी 1, सकाळी 1, संध्याकाळी 1,
डोलो सकाळी एक संध्याकाळी एक वगैरे वगैरे जे काही गोळ्यांचे नाव लिहून असेल, तर त्यानं त्या ठिकाणी ती चिठ्ठी ठेवावी, खूप मनोभावे त्याला अगरबत्ती मोमबत्ती लावावी आणि मग त्या चिठ्ठीचं त्यानं पठण करावं ना. पॅरासेटॅमॉल एक सकाळी एक संध्याकाळी एक, डोलो सकाळी एक संध्याकाळी एक. त्याचा रोग बरा होईल का? तर त्याचा रोग बरा होणार नाही. त्याच पद्धतीनं त्या वैद्याकडे जाऊन जर त्याने त्या वैद्यानं दिलेली औषधच ग्रहण केली नाही, तर त्यामध्ये त्या वैद्याचा काहीही दोष नाही, त्या रोग्याचा दोष आहे ना. म्हणून त्या वैद्याला काहीही दोष देता येणार नाही. अशाच पद्धतीने या अमृतरूपी औषधाचं, ज्याला आपण धम्म म्हणतो, त्याचं जर एखाद्या व्यक्ती प्राशन करत नसेल, तर त्या धम्मरूपी औषधाचा त्याच्यामध्ये दोष नसून त्या व्यक्तीचा तो दोष आहे. आणि हीच बाब या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. पुढचं उदाहरण दिलेलं आहे की एका ठिकाणी लंगर सुरू आहे, समजा भोजनदानाचं आयोजन केलेलं आहे आणि एखाद्या व्यक्तीला म्हणजे भूक लागलेला व्यक्ती त्या ठिकाणी जातो, परंतु तो भोजन ग्रहण न करताच तिथून परत जातो. तर त्यामुळे त्या भोजनदानाचं आयोजन करणाऱ्या लोकांचा त्याच्यामध्ये काही दोष आहे का? नाही आहे. तर तो व्यक्ती तिथे जाऊन परत वापस गेला, त्यामध्ये त्या व्यक्तीचा दोष आहे ना. त्याच्या तोंडामध्ये काही कोणी भोजन तर घालून देणार नाही ना. आणि म्हणून या अर्थाने धम्माजवळ जाऊन जर कोणी धम्म आचरण करत नसेल, धम्म शिकून घेत नसेल, धम्म आत्मसात करत नसेल, तर त्यामध्ये त्या व्यक्तीचा दोष आहे, धम्माचा दोष नाही. हेच या ठिकाणी प्रामुख्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. प्रश्न जसा होता तसं या ठिकाणी उत्तर सुद्धा आलेलं आहे. आणि मग जर एखाद्या व्यक्तीने श्रोतापन्न फळ प्राप्त केलेलं असेल किंवा ज्या लोकांनी श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेली असेल है ना, आणि अशाच व्यक्तीला फक्त संघामध्ये जर आपण प्रतिष्ठापित करत असू, त्याला प्रवज्जित करीत असू, तर मग त्या प्रवज्जेचं काहीच कारण उरत नाही. मग कशासाठी प्रवज्जा? प्रवज्जेचा उद्देश काय? प्रवज्जेचा उद्देशच तो आहे की प्रवज्जा घेतल्यानंतर त्याने त्या धम्मामध्ये स्थापित व्हावं आणि प्रवज्जेचे जे काही फळ आहे ते फळ त्याने प्राप्त करावे. आणि मग त्या प्रवज्जेचे फळ त्याने प्रवज्जेच्या अगोदरच जर प्राप्त केला असेल, तर मग त्या प्रवज्जेला काही अर्थ उरत नाही. हे सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग ते उदाहरण देतात की शेकडो लोकांच्या श्रमाने तडे खोदून परिषदेमध्ये अशी घोषणा करण्यात यावी की कोणत्याही मडलेल्या माणसाने त्या तलावामध्ये उतरू नये. फक्त त्याच माणसाने त्या तळ्यामध्ये उतरावे जो परिशुद्ध आहे, ज्याचे सर्व मळ धुवून स्वच्छ झालेले आहे, जो निर्मळ आहे, अशाच माणसाने त्या तळ्यामध्ये उतरावे. आता कोण उतरणार मग त्यामध्ये है ना? जो परिशुद्ध आहे तो कशाला तळ्यामध्ये उतरणार? जो परिशुद्ध नाही, जो मडलेला आहे, जो घाणीने माखलेला आहे, जो घामाने ओलाचिंब झालेला आहे, असाच व्यक्ती तळ्यामध्ये आंघोळीसाठी उतरेल. पण जर अशी अट त्या ठिकाणी टाकावी की जो मडलेला नाही त्याने तळ्यामध्ये उतरू नये, जो परिशुद्ध आहे त्यानेच तळ्यामध्ये उतरावे, जो स्वच्छ आहे त्याने तळ्यामध्ये उतरावे, जो निर्मळ आहे त्याने तळ्यामध्ये उतरावे, अशी जर अट टाकली तर मग कोणीही उतरणार नाही, आहे का नाही? मग त्या तळ्याचा काही उपयोग राहणार नाही. अशाच पद्धतीने जर अगोदरच परिशुद्धी झालेला व्यक्ती त्यालाच जर संघामध्ये घेण्याची जर अट असेल, तर मग त्याच्या परिव्रजेचा उद्देश जो आहे तो त्या ठिकाणी उद्देश काही उरत नाही. आणि म्हणून ज्या माणसाचे मळ धुवून निघालेले आहे, जो परिशुद्ध आहे, विमल आहे, त्याला तळ्याचा त्या काय उपयोग आहे? मग त्याला धम्माचा काय उपयोग आहे? त्याने तर धम्म आत्मसात केलेलाच आहे, मग आता त्याची काय गरज आहे की नाही? म्हणून जर तथागताने गृहस्थांना श्रोतापती फलामध्ये प्रशिक्षित केले, तेथेच त्यांचे करण्यासारखे कार्य संपलेले आहे, तर आता त्यांना प्रवज्जा कशाकरिता हवी आहे? अगदी स्वाभाविक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्यांना मग त्याची काही गरजच नाही. आणि फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या वैद्याने अशी घोषणा करावी की जो तंदुरुस्त आहे ना, जो अशा पद्धतीनं तंदुरुस्त आहे, त्याला कोणताही रोग नाही, अशाच माणसानं माझ्याकडे यावं, आहे ना. निरोगी माणसाने माझ्याकडे, जो निरोगी आहे अशाच माणसाने माझ्याकडे यावे. तेव्हा जो निरोगी माणूस आहे तो कशासाठी औषधी घ्यायला जाणार आहे त्या ठिकाणी, आहे की नाही? ही अगदी स्वाभाविक बाब आहे ना.
त्या ठिकाणी त्या वैद्याकडे मग कोणीही जाणार नाही है ना, सगळे निरोगीच आहे. म्हणून या ठिकाणी ही बाब पुन्हा या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि पुन्हा भुकेचं उदाहरण, पात्राचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की जो व्यक्ती समाधानी आहे, संतुष्ट आहे, तृप्त आहे, पोट भरलेला आहे, आनंदी आहे, अशाच माणसाने या ठिकाणी यावं आहे ना, आणि पात्रामध्ये भोजन ठेवलेलं आहे ते खावं, तर कोणीही जाणार नाही. आता पोट भरलेला आहे, संतुष्ट आहे, असा मनुष्य कशासाठी त्या पात्रावर जेवण करायला बसणार आहे? कारण त्याची गरज उरलेली नाही, त्याचं पोट भरलेलं आहे ऑलरेडी है ना, अशा पद्धतीनं. म्हणून श्रोतापन्न झालेल्यालाच प्रवज्जित करावं ही जी काही अट आहे, ती अट या ठिकाणी काही संयुक्तिक नाही, हे या ठिकाणी भंते नागसेन पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मग ते म्हणतात की तरीही राजा, जे चिवर त्याग करून गृहस्थ जीवनामध्ये परत येतात ते सुद्धा जीन शासनाचे 5 अतुलनीय गुणांना पाहतात. 5 गुणांना पाहतात. हे कोणते गुण पाहतात? तर ते प्रवज्जाभूमीचे श्रेष्ठत्व पाहतात. प्रवज्जाभूमी किती श्रेष्ठ आहे हे ते पाहतात. प्रवज्जेचं महत्त्व नाही का, आणि प्रवज्जाभूमी, प्रवज्जित झालेला मनुष्य त्या भूमीमध्ये जेव्हा स्थापित होतो तेव्हा त्या प्रवज्जित झालेल्या मनुष्याला काय काय प्राप्त होते आहे की नाही, तर त्या पद्धतीनं तो त्या ठिकाणी पाहत असतो. त्याच पद्धतीनं परिशुद्ध विमल भाव पाहतो. विमल है ना, परिशुद्ध. आणि यासाठी त्यांनी फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे, कमळाचं उदाहरण दिलेलं आहे की एखादी कमळ त्या तळ्यातून उमलल्यावर त्या ठिकाणी त्या कमळाला त्या पाण्याचा वासही नसतो, गंध नसतो नाही का, आणि त्याचा रंगही नसतो, आणि त्या कमळावर एक थेंब सुद्धा पाणी थांबत नाही, त्या तळ्याचं एक थेंब सुद्धा पाणी थांबत नाही. यालाच म्हटलेलं आहे विमल आहे की नाही, परिशुद्ध असं म्हटलेलं आहे. त्या कमळासारखं परिशुद्ध, असा हा परिशुद्धतेचा भाव आहे. कुठे? प्रवज्जित होण्यामध्ये तो भाव आहे. ती निर्मळता प्रवज्जित झालेल्या माणसामध्ये निर्माण होऊ शकते. ती परिशुद्धता त्या प्रवज्जित झालेल्या माणसामध्ये निर्माण होत असते. आणि हा जो गुण आहे, हा गुण आहे हा, तो प्राप्त करावा लागतो, मेहनतीने प्राप्त करावा लागतो, श्रमानं प्राप्त करावा लागतो, प्रवज्जा भूमीमध्ये स्थापित व्हावं लागते, तेव्हा त्याला श्रेष्ठ म्हटल्या जाते, श्रेष्ठ श्रमण म्हटल्या जाते ना. अन्यथा चिवर घेऊन कोणालाही श्रेष्ठ श्रमण म्हटले जात नाही. तर ती भूमी तो प्राप्त करतो, ती अवस्था प्राप्त करतो, त्या भूमीमध्ये तो स्थिर होतो, त्या अवस्थेमध्ये तो स्थिर होतो, तेव्हा त्याचे गुण त्या ठिकाणी प्रकट होत असतात आणि तेव्हा त्याची प्रवज्जा परिपूर्ण होत असते. म्हणून अशा पद्धतीचे हे जे गुण आहे हे सांगितलं गेलेलं आहे. तिसरं सांगितलेलं आहे वाईट कर्मामध्ये असहवास भाव पावतात. मग जो श्रामण्यामध्ये प्रतिष्ठापित होतो तो वाईट कर्माच्या सहवासामध्ये राहत नाही, वाईट कर्मापासून अलिप्त होत असतो, वाईट कर्मामध्ये रममान होत नाही. तर ही सुद्धा बाब आपण अनुभवू शकतो. चौथा जो प्रवज्जेचा गुण सांगितलेला आहे तो म्हणजे खंडित करणे कठीण आहे तो, असे पाहतो. काय खंडित करणे? तर जे काही क्लेश आहेत, जे सातत्यानं आपल्या मनामध्ये सुरू आहे, सतत सुरू आहे, सतत राग, द्वेष, लोभ हे सातत्यानं आपल्या मनामध्ये हा अखंडित प्रवाह जो आहे, विचारांचा अखंडित प्रवाह, आणि त्या विचारामध्ये काही ना काही गुण, काही ना काही त्याचा धर्म साठवलेला असतो. आणि तो धर्म, तो रागरहित असेल, रागरंजित असेल, द्वेष दूषित असेल, मोह मोडित असेल, तर कुठला ना कुठला स्वभाव घेऊन तो विचार सातत्यानं प्रवाहित होत राहतो. आणि हा जो काही चालणारा अकुशलांचा जो प्रवाह आहे तो धर्मामध्ये स्थापित झालेला मनुष्य खंडित करत जातो, खंडित करतो, त्याला ब्रेक करतो. तर ही एक प्रकारे श्रमणत्वाचा गुण आहे ना. आणि म्हणून हे जे गुण सांगितलेले आहे त्यामध्ये 5वा गुण सांगितलेला आहे अतिसंयम राखण्यायोग्य गुणांना पाहतात. तर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती जेव्हा प्रतिष्ठापित होतो, धम्मामध्ये प्रतिष्ठापित होतो, श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त करतो, तेव्हा तो संयम राखतो, अतिसंयम राखतो, तो प्रतिक्रियेमध्ये फसत नाही है ना. आणि अशा पद्धतीनं तो प्रत्येक गोष्टीकडे अनित्यतेच्या स्वभावाला तो पाहतो आणि प्रतिक्रिया देत नाही, तो संयम राखत असतो. तर हे जे काही 5 गुण आहे, या 5 गुणांच्या संदर्भाने या ठिकाणी ह्या बाबी सांगितलेल्या आहे. तर आता त्याचे उदाहरण सुद्धा दिलेले आहे, ते अतिशय समजण्यासारखे उदाहरण आहे ना. तर वाईट कर्मामध्ये असहवास भाव त्यांना कळतो. तर यामध्ये महासमुद्राचं उदाहरण दिलेलं आहे
की महासमुद्र कोणतीही बॉडी जे आहे, प्रेत जे आहे ते स्वतःमध्ये सामावून घेत नाही, तर त्याला काही वेळानंतर तो फेकून देतो. म्हणून वाईट कर्मामध्ये असहवासाचा जो भाग आहे हे त्याला कळते है ना. आणि म्हणून धम्मामध्ये जो अशा पद्धतीने प्रतिष्ठापित होत नाही, तो त्याच पद्धतीने वागत राहतो, तो धम्माच्या बाहेर जातो है ना. तो धम्माच्या बाहेर जातो, तो आपल्या ज्या विकारांना तो क्षीण करू शकत नाही, तो विमल होऊ शकत नाही, तो अहर्त होऊ शकत नाही. आणि मग तो परत काय करतो, तर तो परत गृहस्थाश्रमामध्ये येतो. याला कारण काय, तर याला जीन शासन कारण नाही आहे, तर याला त्याचा स्वभाव कारण आहे, त्याचं चित्त कारण आहे. त्याच्या चित्तामध्ये जे काही भाव उत्पन्न होतात तो खंडित करू शकत नाही है ना. तर म्हणून तो जीन शासनामध्ये जास्त वेळ राहू शकत नाही, तो त्या ठिकाणी त्यातून बाहेर पडतो. ही बाबसुद्धा या ठिकाणी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 5 गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहे. आणि या 5 गोष्टी सांगितल्यानंतर मग ते या ठिकाणी एका चमेलीच्या फुलाचं उदाहरण देतात. ते म्हणतात की चमेलीचं फूल तर म्हणजे अतिशय उत्तम अशा पद्धतीचं हे चमेलीचं फूल असते. आणि मग कधीकधी त्यांच्या झुडपांचा नाश करतात व त्यांच्या अंकुरांना कुरडतात, ज्यामुळे फूल खाली गळून पडतात. परंतु काही फूल गळून पडल्याने त्या झाडाचे सौंदर्य नष्ट होत नाही. जी फुलं त्या झाडावर आहेत ती आपला सुगंधमय करीत असतात. बरोबर आहे की नाही. काही फुलं झाडाचे गळून पडले तरी मात्र त्या झाडाचं सौंदर्य जे आहे ते नष्ट होत नाही. चमेलीचं झाड तुम्ही पाहिलं असेल, माझ्या घरासमोर सुद्धा चमेलीचं झाड आहे. त्या झाडाच्या बाजूला गेलं की त्याचा खूप चांगला सुगंध दिसून पडते. तर खूप सारे गुच्छ असतात, त्या गुच्छांनी ते झाड वेढलेलं असते आणि काही फुलं खाली पडून दिसत असतात नाही का. आणि काही फुलं खाली पडून असताना सुद्धा अनेक फुलं त्या झाडावर लागून असल्यामुळे त्या पडलेल्या फुलांमुळे त्या झाडाचं सौंदर्य कमी होत नाही किंवा त्या फुलांमधून येणारा सुवास सुद्धा कमी होत नाही, आहे का नाही. तर त्याचं सौंदर्य काही नष्ट होत नाही. अशाच पद्धतीनं जीन शासनामध्ये प्रवज्जित होऊन जर कोणी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असेल तर त्यामुळे जीन शासनावर किंवा बुद्ध शासनावर किंवा धम्मावर काही एक परिणाम होत नाही. कारण त्याचा जो दोष आहे तो त्या व्यक्तीवर लागतो, त्याचा दोष धम्मावर लागत नाही, जीन शासनावर लागत नाही. आणि म्हणून असे काही लोक जसे फुलं गळून पडतात तसे सोडून गेले तरी मात्र या ठिकाणी जो धम्म आहे तो अबाधित राहतो, धम्मावर काही परिणाम होत नाही. तर अशा पद्धतीनं हे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. आणखी काही उदाहरण दिलेले आहे. तर ते उदाहरण समानार्थी असल्यामुळे त्या उदाहरणाला पुन्हा या ठिकाणी सांगण्याची काही गरज नाही. तर एका उदाहरणावरून सुद्धा आपण त्याचा सार जो आहे तो आपण समजून घेऊ शकतो. आणि मग ते या चॅप्टरचं कन्क्लुजन करताना ते म्हणतात की अशा प्रकारे जे लोक जीन शासनामध्ये प्रवज्जित होऊन पुन्हा गृहस्थ जीवनामध्ये परत येतात ते त्या उत्तम प्रतीच्या लाल रंगाच्या चंदनाच्या सडलेल्या भागाप्रमाणे सुगंधहीन असतात. आता चंदन आहे, त्यातला छोटासा भाग जरी सडला तरी त्याचा त्या चंदनावर काही परिणाम होत नाही. इतर जो भाग आहे तो चंदनाचा सुगंध त्यातून दरवळत राहतो, सुगंध तो देत राहतो. त्याचप्रमाणे धम्म आहे, धम्मातून काही लोक गेले तरी मात्र त्याचा धम्मावर काही परिणाम होत नाही. धम्माच्या माध्यमातून जो सुगंध दरवळायचा, जो लाभ व्हायचा तो इतरांना लाभ होतच राहणार आहे ना. त्यामुळे जीर्ण शासनाचं काही एक नुकसान होत नाही. कारण जे भिक्खू श्रोतापन्न झालेले आहेत ते आपल्या शील गुणाच्या माध्यमातून आपला सुगंध लोकांमध्ये पसरवत असतात, शीलरूपी चंदनाचा सुगंध पसरवित असतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की नाही. तर त्यामुळे धम्माचा सुगंध काही कमी होत नाही. 2-4 फुलं गळून पडली तरी जसा त्या झाडावर काही परिणाम होत नाही तसा धम्मावर सुद्धा काही एक परिणाम होत नाही. तर अशा पद्धतीनं हे जे प्रकरण आहे ते अतिशय सुंदरपणे भंते नागसेन यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि खूप सुंदररित्या या ठिकाणी उदाहरणं देऊन त्यांनी धम्माचं महत्त्व विशद केलेलं आहे. धम्म महान आहे आणि या धम्माचा जो लाभ घेईल तो निर्वाणाला पोहोचणार, त्याचा फायदा त्याला होणार, त्याचे लाभ तो मिळवणार.
आणि जो आचरण करणार नाही तो धम्माच्या बाहेर फेकला जाणार आहे. आणि म्हणून धर्माचं श्रेष्ठत्व त्यामुळे काही कमी होत नाही. धर्म श्रेष्ठ आहे, अतुलनीय आहे, महान आहे, फळ देणारा आहे, याच जन्मी फळ देणारा आहे. त्यामुळे धम्माची जी महत्ता आहे त्या या ठिकाणी राजासमोर भंते नागसेनांनी कथन केलेली आहे. दुसरं प्रकरण जे आज वाचलेलं आहे ते म्हणजे अहर्त वेदना अनुभवण्यासंबंधी प्रश्न. अहर्त वेदना. आता वेदना म्हटल्यानंतर आपल्याला शारीरिक दुःख आठवते. शारीरिक दुःख म्हणजे वेदना असं आपल्याला वाटतं. पाय दुखणे म्हणजे वेदना, डोके दुखणे म्हणजे वेदना, पाठ दुखणे म्हणजे वेदना, कंबर दुखणे म्हणजे वेदना. आपण वेदनांचा अर्थ याच पद्धतीनं काढतो. पण बौद्ध धम्मामध्ये वेदनांचा अर्थ या पद्धतीनं आलेला नाही. बौद्ध धम्मामध्ये वेदनाचा जो काही अर्थ आलेला आहे तो वेगळ्या पद्धतीनं आलेला आहे. आणि म्हणून या वेदना संदर्भामध्ये जो काही अनुभव तथागतांना कशा पद्धतीनं येतो आणि इतरांना कशा पद्धतीनं येतो, त्याच्या रिॲक्शन्स काय होतात, शरीरावर आणि मानसिक पातळीवर त्याच्या रिॲक्शन्स, त्याच्या प्रतिक्रिया काय होतात, याचं खूप चांगलं स्पष्टीकरण या ठिकाणी भंते नागसेनांनी दिलेलं आहे. आणि मग प्रश्नच पहिला असा विचारला जातो की अहर्त फक्त शारीरिक वेदनांचाच अनुभव घेत असतात, चैतसिक वेदनांचा नाही. तेव्हा हे भंते नागसेन, अहर्ताचे चित्त ज्या शरीराच्या आश्रयाने उत्पन्न होतात त्या शरीरावर अहर्तांचा अधिकार नसतो काय? आता या बाबतीमध्ये आतापर्यंत जेवढं काही वाचन केलं त्या वाचनातून बरेचशा बाबी अगोदरच स्पष्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे यावर स्पष्टीकरण देण्याची काही गरज उरत नाही. पण तरी पण थोडंसं या ठिकाणी बोलतो. आणि या चॅप्टरची सुरुवात जिथून होते त्या चॅप्टरचं आपण स्मरण करा की भंते नागसेनाला राजा मिलिंद भेटायला आलेला आहे. आणि राजा मिलिंद भेटायला आल्यानंतर जो काही त्यांच्यामध्ये पहिला संवाद घडून येतो त्या पहिल्या संवादामधूनच अनात्मवाद स्पष्ट होतो, है ना. अनात्मवाद. तर कोणी इथे नागसेन आहे का असा प्रश्न ते विचारतात, तेव्हा ते गाडीचं उदाहरण देऊन म्हणतात की कुठे आहे बाबा तुझा रथ, कुठे आहे. त्या एका पार्टचं नाव घेऊन हे म्हणजे रथ काय असं विचारतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो नाही असं देतो. आणि अल्टिमेटली तो म्हणतो की या सगळ्याच्या एकत्रीकरणातून एक वस्तू तयार झाली, त्याला ओळखण्यासाठी रथ हे नाव दिलेलं आहे. रथ नावाची कोणतीही वस्तू उपलब्ध नाही. तर या ठिकाणी हीच बाब परत एकदा या ठिकाणी अधोरेखित केल्या गेलेली आहे आणि ती फार चांगल्या पद्धतीनं पुढे या ठिकाणी भंते नागसेनांनी पटवून सांगितलेली आहे. आणि मग हा प्रश्न विचारतात की अहर्ताचे चित्त ज्या शरीराच्या आश्रयाने उत्पन्न होतात त्या शरीरावर अहर्ताचा अधिकार नसतो काय? राजा विचारतात. आणि सहज त्या ठिकाणी भंते नागसेन उत्तर देतात, होय राजा. होय राजा म्हणजे काय? होय राजा याचा अर्थ अहर्ताच्या शरीरावर त्यांचा अधिकार नाही असं ते या ठिकाणी त्याचं उत्तर देत आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जे आपल्या चित्तावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात ते आपल्या विद्यमान शरीरावर नियंत्रण मिळवू शकत नाही. ते आपल्या शरीराचे स्वामी नाही. बुद्धाने ही बाब अगोदरच सांगून टाकलेली आहे. बुद्धाने ही बाब सांगितलेली आहे की हा पंच स्कंधाचा समूह आहे, दुसरं काही नाही आहे. हे पंचस्कंद एकत्रित आल्यामुळे हे शरीर उत्पन्न झालेलं आहे. हे पंचस्कंद जसे विभाजित होतील तसे हे शरीर विभाजित होणार आहे, ते नष्ट होणार आहे, उत्पन्न होणार आहे, मरणधर्मी आहे, अनित्य आहे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी बुद्धाने सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून हे जे शरीर जरी त्यांच्याकडे असलं तरी त्यांचं स्वामित्व त्या शरीरावर नाही, कारण हे या भौतिक जगाचा भाग आहे. या संस्कारित अस्तित्वाचा तो एक भाग आहे. आणि संस्कारित अस्तित्व हे अनित्य आहे, नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही, मरणधर्मी आहे, नष्ट होणार आहे ना. विघटन संश्लेषणाच्या पद्धतीने हे पुढे चाललेलं आहे. म्हणून या शरीरावर आपला कुठलाही कंट्रोल नाही, कुठलंही स्वामित्व नाही, कुठलीही मालकी नाही. बुद्धाची पण आपल्या शरीरावर मालकी नाही, बुद्धाची पण नाही, है ना. आणि म्हणून ते म्हणतात की शरीर बनवणारा कोण आहे याला मी ओळखलेला आहे. आता माझ्यासाठी हे शरीर तू बनवू शकणार नाही, है ना.
अशा पद्धतीनं विसंखारगतं चित्तं, ह्या सर्व संस्कारांना मी काय केलेलं आहे, तोडून मोडून टाकलेलं आहे, नष्ट करून टाकलेलं आहे. आणि म्हणून आता हे गृहकर्त्या, तू माझ्यासाठी हे घर बनवू शकणार नाही. आणि म्हणून आपल्या शरीराचे आपण स्वामी नाही, कारण आपल्या शरीरावर आपलं स्वामित्व नाही, कारण ते मरणधर्मी आहे, अनित्यधर्मी आहे. आणि म्हणून आपलं स्वामित्व आपल्या शरीरावर नाही. म्हणून म्हणते, एखादा पक्षी सुद्धा आपल्या घरट्यामध्ये राहतो, तो त्या घरट्याचा मालक असतो. हा प्रश्न आता स्वाभाविकपणे या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे. आणि मग ते राजाला म्हणतात की राजा, शरीराचा स्वाभाविकपणे पाठलाग करणारे हे 10 धर्म आहे. आणि ते बुद्धाने सांगितले, जाती पच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनस्सुपायासा संभवंती. जन्म घेतला की तुमचा पाठलाग सुरू होतो. कशाचा? व्याधी तुमचा पाठलाग करते, म्हातारपण तुमचा पाठलाग करते, मरण तुमचा पाठलाग करते, रोग तुमचे पाठलाग करतात. आणि हा पाठलाग सातत्यानं सुरू असतो. आणि म्हणून शरीर धर्म जे आहे ते या ठिकाणी कोणते कोणते आहे ते सांगितलेले आहे. शरीर आहे तर सर्दी होते, गरमी होते, भूक लागते, तहान लागते, मलमूत्र विसर्जित होते, थकवा येतो, म्हातारपण येते, रोग होतात आणि शेवटी मरण सुद्धा येते. तर हे शरीराचे 10 गुणधर्म या ठिकाणी सांगतात. आणि हे 10 गुणधर्म आपला सातत्याने पिछा करीत राहतात. शरीर धारण केलं की हे सगळे आपल्या पाठीमागे लागतात. आणि हे आपल्या पाठीमागे, आपल्याच पाठीमागे लागत नाही, तर ते बुद्धाच्या सुद्धा पाठीमागे लागतात. कारण हे शरीर मरणधर्मी आहे. या शरीरावर बुद्धाची सुद्धा मालकी नाही. म्हणून निसर्गाचे जे नियम आहे, शरीराचे जे धर्म आहे, ते बुद्धाला सुद्धा लागू आहेत. आणि म्हणून आपण अनेक प्रकरणाचं वाचन करत असताना बुद्धाची कुठे पाठ दुखली, बुद्धाला वेदना झाली, शारीरिक वेदना झाली, रक्त बाहेर निघालं, है ना, तर ह्या सगळ्या गोष्टी बुद्धाच्या संदर्भामध्ये सुद्धा बुद्धाचं जीवनचरित्र पाहत असताना आपल्याला दिसते, आहे का नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी बुद्धाला सुद्धा लागू आहेत. आणि म्हणून बुद्धाचं आपल्या शरीरावर नियंत्रण नाही, कारण तो पंचस्कंदाचा भाग आहे, संस्कारित अस्तित्वाचा भाग असल्यामुळे त्याच्यावर बुद्धाचं सुद्धा नियंत्रण नाही. तर हे जे काही मन आहे ते या शरीराच्या आश्रयाने राहते. जसं इथे सुंदर दिलेलं आहे की पृथ्वीच्या आश्रयाने अनेक लोक विचरण करतात, अनेक प्राणी या त्या सर्व लोकांच्या आज्ञेप्रमाणे पृथ्वी चालते काय? किंवा हे सगळ्या जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांचं या पृथ्वीवर काही स्वामित्व आहे काय? काही मालकी हक्क आहे काय? कोणी असं म्हणू शकतो काय की ही पृथ्वी माझी आहे, याच्यावर माझा मालकी हक्क आहे, असं कोणीही म्हणू शकत नाही. सुद्धा कोणीही म्हणू शकत नाही. या शरीराला पृथ्वीची उपमा दिलेली आहे, है ना. तर म्हणून आपल्या शरीराचे आपण मालिक नाही. अनभ्यास म्हणजे अन्न काढून टाकला तर अभ्यास उरतो, आणि अन्न लावला तर जो अभ्यास करीत नाही. आता जो अभ्यास करीत नाही म्हणजे काय? तर तो चित्ताचा अभ्यास करीत नाही, तो चित्ताला जाणत नाही, तो चित्ताला स्मृतीपूर्वक पाहत नाही, तो समाधीचा अभ्यास करत नाही, है ना, असं म्हटलेलं आहे. तो समाधीचा अभ्यास करत नाही, तो स्मृतीचा अभ्यास करीत नाही. आणि जो स्मृतीचा अभ्यास करत नाही, जो समाधीचा अभ्यास करत नाही, जो मनाला जाणत नाही, जो चित्ताला पाहत नाही, तर तो काय करतो? सर्वसामान्य लोक काय करतात? शारीरिक व चैतसिक वेदनांचा अनुभव घेत असतात. वेदना कशामुळे होते? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे 5 उपादान स्कंद आहेत. त्यातलं वेदना सुद्धा एक स्कंद आहे. आणि वेदना सुद्धा स्कंद असल्यामुळे 5 इंद्रियाचे 5 विषय आहे. आणि त्या 5 इंद्रियाला त्या इंद्रियाचा विषयाचा जेव्हा स्पर्श होतो त्या स्पर्शातून वेदना उत्पन्न होतात. आणि त्या वेदना कशा असतात? तर सुखद वेदना, दुःखद वेदना, असुखद आणि अदुःखद वेदना. ह्या झाल्या शारीरिक स्तरावरच्या वेदना. मग मानसिक स्तरावरच्या ज्या काही वेदना होतात त्या वेदना कोणत्या? तर त्याला सौमनस्य आणि दौमनस्य म्हटलेलं आहे. मानसिक स्तरावर उत्पन्न होणारी दुःखद वेदना म्हणजे दौमनस्य, आणि मानसिक स्तरावर उत्पन्न होणारी सुखद वेदना म्हणजे सौमनस्य. अशा या वेदना शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर सुद्धा उत्पन्न होतात. आणि मग फस्सपच्चया वेदना, वेदना पच्चया तन्हा, असा जेव्हा आपण प्रतित्य समुत्पादामध्ये पाहतो
तेव्हा स्पर्श झाल्यामुळे वेदना उत्पन्न होतात. स्पर्श होत नाही तोपर्यंत वेदना उत्पन्न होत नाही. ठीक नाही, हे अतिशय विस्ताराने सुद्धा याही अगोदर आपण बघितलेलं आहे. फस्स पच्चया वेदना, स्पर्शामुळे वेदना होते. आणि स्पर्शामुळे वेदना होते, तर वेदनेचा अर्थ आपण फक्त एकाच अर्थाने काढतो, दुखला म्हणजे वेदना असं म्हणतो. तर जिथे सुखाची उत्पत्ती होते ती सुद्धा एक प्रकारे वेदनाच आहे, सुखद वेदना म्हटलेला आहे. आणि या सगळ्या वेदना अनित्य आहेत हे सुद्धा भगवान बुद्धांनी, कारण पंचस्कंधच अनित्य आहे. मग पंचस्कंध अनित्य आहे, तर त्या पंचस्कंधाच्या माध्यमातून जे जे काही उत्पन्न होते ते नित्य कसं राहणार आहे? ते नित्य राहत नाही है ना. म्हणून स्पर्श सुद्धा नित्य नाही, त्यातून उत्पन्न होणाऱ्या वेदना सुद्धा नित्य नाही है ना. सगळंच्या सगळं अनित्यतेच्या क्षेत्रामध्ये येते. आणि मग स्पर्श होतो, त्यातून वेदना उत्पन्न होतात, कारण संज्ञा तिथे काम करते, मूल्यांकन करते, सांगते की सुखद आहे की दुःखद आहे, चांगला आहे की वाईट आहे. चांगलं आहे असं सांगलं तर सुखद संवेदना उत्पन्न होतात, वाईट आहे असं सांगितलं, असं मूल्यांकन केलं तर दुःखद संवेदना उत्पन्न होतात. सुखद संवेदना उत्पन्न झाली की आपल्या मनात लोभ उत्पन्न होतो, आणि दुःखद संवेदना उत्पन्न झाली की आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. नाही पाहिजेची भावना म्हणजे द्वेष, पाहिजेची भावना म्हणजे लोभ, आहे की नाही. आणि या सगळ्या वेदनांचा शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सुद्धा आपण याचा अनुभव घेतो, आणि मग त्यावर प्रतिक्रिया करतो. लोभाची प्रतिक्रिया येते, द्वेषाची प्रतिक्रिया येते ना. जसे एखादा भुकेला तहानलेला बैल गवताच्या तुटक्या फुटक्या दोरीने किंवा वेलांनी बांधता येतो, परंतु तो बैल जेव्हा क्रोधित होतो तेव्हा तो त्या बांधलेल्या खुट्यासह पडून जातो. आपलंही सुद्धा तसंच आहे. आपल्या मनावर आपलं नियंत्रण राहत नाही. लोभाला बळी पडलो की आपलं नियंत्रण राहत नाही, आपलं नियंत्रण सुटते. आणि आपलं नियंत्रण सुटलं की आपण तृष्णेमध्ये फसतो. आपण तृष्णेमध्ये फसलो की जो काही इंद्रियाचा विषय आहे, मग तो विषय ते प्राप्त करण्यासाठी आपण धडपडतो, आपण ताकद लावतो. ते प्राप्त करण्यासाठी जे जे काही करता येते ते आपण करण्याचा मग प्रयत्न करतो, आहे की नाही. तर आपण आपला जो दोर आहे, जो खुंटा आहे, तो आपण तोडून टाकतो. आपला संयम त्या ठिकाणी तुटतो, आणि मग आपण विषयाच्या अधीन जातो, विषयाला बळी पडतो, विषय भोगाच्या पाठीमागे धावतो, आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, त्यात तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु तृष्णा आहे, आगीत आपण काही टाकलं की ते आग पुन्हा प्रवज्जित म्हणजे आग पुन्हा वाढते, आहे का नाही. एकदा जेवण केलं की परत भूक लागत नाही असं काही आहे का? परत भूक लागते, याला तृष्णा. आणि मग अतिरिक्त खाण्याचा जो भाव निर्माण होतो त्याला तृष्णा म्हटलेली आहे. आणि ही तृष्णा वारंवार निर्माण होते, आणि त्यामध्ये आपण आसक्त होतो. ही आसक्ती या ठिकाणी निर्माण होत असते, आहे की नाही. आणि मग अशा पद्धतीनं तृष्णा निर्माण झाली की चित्त आपलं अस्थिर होते. चित्त अस्थिर झाल्यावर मुळे आपण जर अनभ्यस्त असलो, आपण जर स्मृतीपूर्वक जगत नसलो, आपण जर ध्यान करत नसलो, आपण जर स्थिर नसलो, तर आपलं चित्त भयभीत होते, आपलं चित्त त्या तृष्णेमध्ये फसते, है ना. आणि भयभीत झाल्यामुळे आपण ओरडतो म्हणजे काय? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे असं म्हणून आपण ते दुःख भोगायला लागतो. भोगता भाव असतो त्या ठिकाणी, भोगता भाव, साक्षी भाव नसतो. कारण आपलं चित्त अनभ्यस्त आहे, अभ्यासरहित आहे. आपण ध्यानाचा अभ्यास करत नाही, आपण स्मृतीचा अभ्यास अर्थानं आपलं मन अनभ्यस्त असल्यामुळे आपण भोगता भावामध्ये सापडतो, भोगतो आपण त्या ठिकाणी, आणि रडतो, आक्रंदन करतो. वेदना इतक्या तीव्र असतात की त्या सहन होत नाही. मानसिक वेदना इतक्या तीव्र असतात की आपण म्हणजे त्याचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. म्हणून ते ओरडतो, हाय हाय करतो, रडतो, आहे की नाही. आणि हेच दुःखाचं कारण आहे. हे दुःखाचं कारण आहे. द्वेष, लोभ, मोह यामध्ये फसून आपण जे दुःख अनुभवतो, त्यातून जे संस्कार निर्माण करतो, त्या संस्काराचा आपण ढीग निर्माण करत असतो. आणि म्हणून या अर्थाने, या कारणामुळे सर्वसामान्य लोक शारीरिक व मानसिक वेदना सहन करीत असतात. का? कारण तो स्मृतीपूर्वक जगत नाही, त्याने ध्यानाचा अभ्यास केलेला नाही, त्याने आपल्या मनाला स्थिर केलेलं नाही, त्याने अनित्यता जाणलेली नाही, है ना. जो माणूस अनित्यता जाणतो तो अनित्यता अभ्यास करून जाणतो,
आणि ज्याला अनित्यतेचा साक्षात्कार होतो तो प्रतिक्रियेमध्ये फसत नाही, आणि जो प्रतिक्रियेमध्ये फसत नाही तो दुःख भोगत नाही, तो साक्षी भावानं, तटस्थ भावनेनं, अडीग अचल असं आपण ज्या ठिकाणी म्हणतो अशी मनाची अवस्था निर्माण होते. असोकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं. मन समता भावामध्ये स्थापित झालेलं आहे, उपेक्षा भावनेमध्ये स्थापित झालेलं आहे, आणि मनाची अशी जी काही अवस्था निर्माण होते त्याला अभ्यस्त मन असं म्हटलेलं आहे. आपण साक्षी भावनेनं, तटस्थ भावनेनं, समता भावनेनं, उपेक्षा भावनेनं त्याकडे पाहतो. आता नाही जाणत आपण, कारण तसा आपण अभ्यास केलेला नाही. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, संयमित, चांगल्या प्रकारे जे मन जे कसं असते, संयमित असते. मग जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो, ध्यानाचा अभ्यास करतो, ध्यानाचा सराव करतो, मनावर काम करतो, मनाला शुद्ध करतो, मनाला विमल करतो, मनाला एकाग्र करतो, अशा या शुद्ध आणि एकाग्र मनाच्या माध्यमातून आपण समाधीमध्ये स्थिर होतो, सम्यक समाधीपर्यंत पोहोचतो. आणि असं ज्या पद्धतीनं पोचलेलं मन असते ते कसं असते, संयमित असते, ते स्वामी भक्त असते. म्हणजे आपण जे म्हणू त्या पद्धतीनं ते वागणारं असते ना. आता त्याला आपण बांधलेलं असते खुट्याला. आता या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांचं मन काही खुट्याला बांधलेलं नाही आहे, ते अनिर्बंध आहे, जिकडे जावं तिकडे चाललं, आणि आपण त्याच्या मागे फरकटत जात असतो, ते म्हणेल तसं वागत असतो. परंतु अभ्यस्त मन तसं वागत नाही. अभ्यस्त मन संयमित असते, स्वामी भक्त असते, शब्दाचे पालन करणारे असते, आपण जसं म्हणतो तसं वागणारे असते. जर त्याला दुःखद वेदनांचा स्पर्श झाला तर तो समर्थपणे जगाच्या अनित्यतेचा विचार करीत असतो, अनित्यता जाणत असतो, म्हणून तो रिॲक्शन्स देत नाही, प्रतिक्रियेमध्ये फसत नाही. तो आपल्या चित्ताला समाधीच्या खुंट्याला बांधून घेतो. म्हणून आपण समाधीचा अभ्यास करत असताना आपल्या श्वासाला खुंटा म्हणून निवडतो, आणि त्या खुंट्याला आपलं मन वारंवार बांधण्याचा प्रयत्न करतो. आनापानसतीचा अभ्यास आपण ज्यावेळेस करतो तेव्हा, आहे का नाही, तेव्हा आपण सर्वांनी या सगळ्या बाबीचा अवलंब करावा आणि या सगळ्या अवस्था आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्याव्या, अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.